यात्रा सुरू आहे. आज नांदेड जिल्ह्यात आला, काय सांगा? आज नांदेड आहे, उद्या सोलापूर आहे, हिंगोली, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ हे झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे. लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो, कसं लुटल्या जातो. 11% आयकर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी आमच्या देशात येऊन पडणार, त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल. आज 3400 रुपये सोयाबीनचे भाव आहे. 15 दिवसानं सोयाबीन हाती येईल तर 5328 रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार, किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार आहे, काही ताळमेळ नाही. काल मी पणन सचिवाशी बोललो, तो म्हणे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही. ते माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे? एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरत आहे, चौफेर आम्ही पाहतोय, कुठलेही पंचनामे नाही, काही नाही, कुठली मदत नाही, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही. आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र, कारण आता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं. दिवाळीच्या आत ते हाती, दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार, प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे, त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं तुकार घेऊन जाऊ. आम्ही तो सगळा बंदोबस्त करू. आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मधून, याच्यासाठी 28 तारखेला नागपूरला, बुट्टेबुडूला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार. सगळ्या गावकऱ्यांचा विरोध आहे. सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल, तुम्ही नद पाहिली असेल तर आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान 1-1 किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं. त्या बाबतीत सगळ्या गोष्टी, एकतर काय आहे कायदा, काय आहे 2013चा कायदा असा म्हणतं, पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का 70% सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार नाही. मग त्याचा तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार, या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी थांबणार आहे, त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं, या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, माहिती द्यायला पाहिजे. आणि हे जर देत नसल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन तर सोडा, खळा उचलू देणार नाही आम्ही. हो, आपण म्हणता ही लढाई जातीची नाही, पैशाची आहे. मात्र आपण जर राज्यात बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीभेद पाहायला मिळतं, सामाजिक सलोख्याचे ग्रामीण दिलेला पाहिजे. मला वाटतं लोकांना आवाहन करायचं आहे का प्रत्येकानं जातीच्या मेळाव्यात जा, जातीच्या प्रश्नासाठी तुम्ही लढा, पण गावागावात भानगडी उभे करू नका. नेत्यांना आपली पोळी शेकवायची असेल तर त्याच्या मागं आपलं बलिदान गेलं नाही पाहिजे. पहिले शेतकरी आमचा हिंदू मुसलमान मध्ये मेला, आता जाती जाती मध्ये मेला, तर शेतकरी म्हणून लढणार कधी आम्ही? आम्हाला शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे. आरक्षणानं सगळेच प्रश्न मिटणार नाही, फक्त नोकरी किंवा शिक्षणाबाबत आम्ही राहू. पण माझं असं मत आहे का एका गावात जास्तीत जास्त आतापर्यंत 75 वर्षाच्या काळामध्ये 10-15 पोरं नोकरीवर लागले असेल, पण माझ्या शेतीमाला जर 15 ते 20 हजार रुपये भाव भेटला, कापसाले सोयाबीनला भाव भेटला, तर अख्खं गाव सुखी होण्याची ताकद आहे. शेतीच्या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं अर्थकारण दबलेलं आहे आणि ते अर्थकारणापासूनच दूर राहावं असे सरकारचे नेहमीचे षडयंत्र असते. खरं तुम्ही सत्तेचा भाग राहिलात, मात्र आता सत्तेचे रस्त्यावर उतरलात, त्याचं वाढले, गाडी वाढत, अक्षांबरोबर शेतकरी रोज मरतोय. 10 ते 15 शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होत आहे. त्या काही लहान गोष्ट नाही आहे. तुमच्या परभणीतला सचिन जाधव 34 वर्षाचा मरण पावला, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. काल 2 आत्महत्या आमच्या कानावर आल्या. एक दीपक ठाकूर म्हणून मेला, महाजन म्हणून आता आत्महत्या केली. तरुण पोरं मरत असेल तर ऍक्शन मध्ये येऊच ना, ऍक्शन मोड मध्ये आम्ही येणारच आहोत, त्याच्यानंतर काही विषय नाही. 17,000 रुपये क्विंटलच्या भावानं अमेरिकेतला कापूस खरेदी केला आणि आमचा कापूस जर 6 ते 7,000 रुपये भावानं विकत घेतला जात असेल तर हे मोठ्या प्रकारची गंभीर बाब आहे. आम्हाला 15,000 रुपये भाव द्या आमच्या कापसाला. 11,000 भावाची शिफारस केलीच ना, मग केंद्रानं 8,110 रुपये का जाहीर केले? 15% 11,000 भेटायला पाहिजे आणि 15%च्या नफ्यानं कोणी जगत हो या देशात? कोण जगतंय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.